सावनेर तालुक्यातील ग्रामपंचायत खुबाळा या गावाचा काही अंतरावर असलेल्या जंगलाच्या शेजारी गावातील अनेक गुरेढोरे हे गुराखी यांनी नेहमीप्रमाणे चरण्याकरता नेले होते, परंतु चरत असताना एका वाघाने त्या 3 गायी आणि बैल आणि गोरा यांच्यावर झडप टाकून त्यांची शिकार करून ठार केलाय। गुराख्याला माहित होताच गुराखी लगेचच गावात आला। त्यांनी सर्व घटना गावकऱ्यांना दिली। सर्व गावातील काही नागरिकांनी ती जनावरे आपली आहे का याची पाहणी करता अंदाजे 25 ते 30 नागरिक हे जंगलात गेले। त्या ठिकाणी काही लोक घटनेच्या ठिकाणी जाऊन मृत जनावरे पाहून लगेच परतले। त्या घंटात जंगलाबाहेर आले, ते घरी सुखरूप परतले, परंतु सोबत असलेले 3 लोक हे रस्ता चुकल्याने ते त्या जंगलातच राहून गेले। ही घटना खापा वनक्षेत्र खुबाळा आणि पेंच अभयारण्य यांच्या सीमेवर सालेघाट वनक्षेत्र याला लागून 3 गायी वासरू यांची वाघाने शिकार केली आणि त्यांना मारून टाकले। त्यामुळे गावातील नागरिकांचा हा ग्रुप जमा होऊन जंगलात गुरे पाहण्यासाठी गेले। त्यापैकी भुजंग ठाकरे, गजानन खुबाळकर, लोकेश ठाकरे हे तिघे रात्र झाल्यामुळे त्यांना जंगलातून बाहेर जाण्याचा रस्ता दिसला नाही। त्यामुळे ते तिघेही एका मोठ्या झाडाखाली बसून उपाशी होते। त्यांनी त्या घनदाट जंगलात चक्क एक रात्र काढावी लागली। त्या रात्री अनेक जंगली प्राणी त्यांना सामोरून जाताना बघितले। त्या तिघांना भीती वाटली। त्या जंगलात अनेक प्रकारचे आवाज येत होते। दुसऱ्या दिवशी ते तिघे परत येताना त्यांना वनविभागाची 4 चाकी गाडी दिसली। टीम त्यांचा शोधत होती आणि हे तिघे जण रस्त्याने येत होते। वनविभागाची गाडी बघताच त्यांना आनंद झाला। त्या टीमने वनविभागाच्या गाडीत बसवून त्या 3 व्यक्तींकडून लेखी बयान सह्या घेऊन त्यांना सुरक्षित घरी आणून दिले। त्याबद्दल खुबाळा गावकऱ्यांनी वनविभागाचे आभार मानले। तुमचे नाव काय आहे? माझे नाव मुर्शिद शेषरावजी ठाकरे आहे। तर कालचं काय प्रकरण असेल? कालचे स्टेटमेंट असताना आमच्या गावातले जे लोक गेले होते, हमारे गांव में जो लोग गए थे वहाँ पे हमारे जो है और वहाँ पे जो लगा है जंगल में, और जंगल में लगा है तो गए थे अपने बच्चे देखने के लिए। तो वाइल्ड लाइफ के लोग आए बोलते हैं वहाँ पर। और हमारा जो बुजुर्ग इंसान है, हमारा भाई है कुछ बेरे गजानन खुबाड़कर, उसके साथ में हमारे काका जी थे और बच्चे गए देखने के लिए। अपने घर में पड़े हुए तो आप जाते हो ना देखने के लिए। कितने बजे वापस आए घर? कितने बजे वापस आए? वो कल आज 29 तारीख को वापस आ गए 5 बजे। अभी फिलहाल में अच्छे हैं पूरे? हाँ, बहुत सोचता है इंसान भुजंग ठाकरे जी ऐसो, और ये हमारा जो इंसान था वो भी अच्छे है, लेकिन ये संस्कार का लगना चाहिए ना। चलो डन। माझे नाव भुजंग मधुकरराव ठाकरे, मी राहणार खुबाळा। तर काय दुपारी आपण गेले, कशा गेले, कशासाठी हे त्याबाबत सविस्तर सांगा मला। 4 ते 4:30 वाजताच्या दरम्यान आम्ही ग्रामपंचायतमध्ये पाशी बसलो असताना आम्हाला समजलं, वाऱ्याचा फोन आला किंवा का तुमचे जसं 3-4 ढोरं मारले। मग मारले तर मग आपले होय का असं म्हणजे असं सगळ्या लोकांना जसं कळलं का आपले होय का बा, असं करता 25-30 लोक आम्ही जंगलात गेलो। ढोरं पाहिले आम्ही ना, जसे 2 एक गोरा 2 गाई, जसं एक गोरा आणि 2 गाई होत्या। पाहिल्या आमचे काही होतं नाही, आम्हाला काही आमचं होय म्हणून असं वाटलं नाही। मग पाहिलं त्यानं पंचनामा करणं चालू केला जंगलच्या लोकांनी। मग आमचं होयच नाही बा, आता आम्ही घराकडल्या रस्त्यानं वापस आलो। वापस येता संध्याकाळ झाली, पाणी आला, पाण्याच्या याच्यानं रात्र झाली, तर मग आम्ही म्हणजे येऊ शकलो नाही गावले। गजाननजी खुबाळकर तिली समाजाचे आहे आणि हे म्हातारे वयस्कर व्यक्ती आहे आणि त्यांचं वय 75 आहे। तर तिथली आतमधी घटना आणि काय केलं, कसं काय केलं, भजन केलं का काय केलं त्या जंगलामध्ये अवघ्या ते आता सविस्तर सांगेल। तर सांगा काय? मग आता आपलं काहीतरी मनोरंजन केलं आम्ही, काही भजन म्हणा, काही आपलं काहीतरी काही आडोस पडोस ते जानवर येऊ नये बा आपल्याजवळ म्हणून काहीतरी कला करणे काही करणे। ते झोपत असा बे उठणं का मला गाडते काही एकट्याले, असं तसं करून आम्ही आपलं रात्र काढली। आम्ही काही कोणत्या जनावरासाठी नाही गेलो, आपला आहे का बा पाहायला गेलो फक्त।
मग आता रात्रभर तर आम्हाला तिथं राहत लागलं, पाण्यानं वल होऊन गेलो होतो. अशी भीती तुमच्या मनात होती नाही का? अरे भीती तर जोरदार होती, आणि वरून पाणी जरी आला असता तिथं मेलोही असतो, त्याची भीती करून काय करणार होतो. प्रतिनिधी मंगेश उराडे, NTV न्यूज मराठी, नागपूर.